त्रास देत होते, म्हणजे अर्थातच त्यालाही त्रास होत असणार ना ग, पण ही गोष्ट माझ्या काही लक्षात आली नाही ग बाई. हरले रे देवा, मी हरले. आई प्लीज, ही अशी हार जिंकणं हे सगळं एकाच कुटुंबात राहून बोलणं बरं नाही दिसत. ती समजूतदार आहेस ग बाळा. अख्खं आयुष्य गेलं ग माझं, पण माझ्यात नाही आला हा समजूतदारपणा. आणि तू काय काय बोलले मी तुला, तुझ्या घरच्यांना. माझं एक म्हणणं ऐकशील बाळा? बोला ना. काय आहे ना, आपल्या घरात ना दुष्ट विचारांची छाया पडली आहे. तुझ्यामुळे नाही, माझ्यामुळे. म्हणून ना मला सत्यनारायणाची पूजा घालायची आणि या घरातलं वातावरण पवित्र प्रसन्न करून टाकायचंय. झालास फ्रेश? काय झालं बाहेर? काय म्हणाली ती बाई? कोणी काही नाही म्हणाल. मला एक विचारायचंय, हे लोक कोण आहेत आणि आपल्या घरी काय करतायत? बर, मग दुसरी गोष्ट ऐकशील? काय? असं नाही, आधी प्रॉमिस दे की तू ऐकशील. प्रॉमिस? का? विश्वास नाहीये माझ्यावर? दिलं. हे बघ, आज आपल्या घरात तू बरा झालास म्हणून एक पूजा आहे सत्यनारायणाची, आणि त्या पूजेला आपण दोघांनी जोडीने बसायचंय. पूजा? आणि पूजेला काय असं बसणार आहे? जा, जाऊन आवर. सुखीरा. सौभाग्यवती भव. सुखीरा. सुखीरा बाळा. बसात. शक्या पुण्यकल्याण वृद्धा विनायक प्रिया नित्य तांज स्वस्तिं ब्रुवन्तु नः. नामानि अपणे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा त्या दिव्याला वाहून द्या. तुम्ही इकडे दिव्याला वाहा फुलं. दिव्याला नमस्कार करायचा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. ही दादूची रूम आहे. तुम्ही म्हणूनच मला बघायचंय. बाबा तुम्ही थांबा ना, मी बघते. तुम्ही थांबा इथे, आले मी. सूर्यनारायणासे जमिनीला नमस्कार करा. कर्मभूमी नमः. समुद्रवसने देवी पर्वतसन मंदिरे विष्णुपत्नी नमस्तुभ्यं. पादस्पर्श क्षमस्व मे. बरं ठीक आहे, तू लवकर बाहेर ये, तोपर्यंत बाहेर सांभाळते. हा. पंचश्रियं ब्रवन्तु नः. सरिता, काय झालं? श्यामल कुठे? बाबा ती नाहीये आतमध्ये. कदाचित प्रसादासाठी रोण आणायला बाहेर गेली असेल. आई कुठे? ती बाहेर गेलीये. बाहेर? बरं बरं. श्री, चल आतमध्ये आराम कर. नको, थांब ना. म्हणजे येईलच ती इतक्यात. ते आल्या की येतो ना पाया पडायला. अगं नको, थांबा ना दोघं. ती येईलच इतक्यात, आणि पाहुणे पण येतील ना प्रसादासाठी. दादू थांब ना. सरिता,